ताई, वैशालीताई गव्हाणे, शुभांगीताई लांडे, संगीताताई जाधव, यामिनीताई काटे, आशाताई भालेकर, कल्पना शेटे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधुवण भगिनींनो, आज एका मोठ्या महिला मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत। आज 11 नोव्हेंबर आहे। 18 तारखेपर्यंत प्रचार आहे। 19ला बूथच्या लोकांचं ट्रेनिंग असेल असं मी समजून चालते। 20 तारखेला मतदान आहे। पुढची 5 वर्ष महाराष्ट्राची जबाबदारी कुठल्या विचारावर कुठल्या लोकांच्या हातात द्यायची हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय तुम्हाला 20 तारखेला घ्यायचा आहे। पण आजचा उत्साह बघून अजित भाऊ 23 तारखेला सर्टिफिकेट तुम्हालाच मिळणार आहे याच्या बाबतीत मला काही चिंता वाटत नाही। आणि मी अजित दामोदर गव्हाणे हे पूर्ण नाव घेते, कारण का अजित दामोदर गव्हाणेंना 23 तारखेला सर्टिफिकेट मिळणार आहे। कारण का आजकाल ना भाषण करताना खूप विचार करावा लागतो। मी अजित भाऊ सर्टिफिकेट मिळण्यावर माझ्या पोटात गोळा आला, म्हणून म्हटलं याचं ट्रोलिंग दुसरा कोणीतरी कटछाट करून करेल, त्याच्यामुळे अजित दामोदर गव्हाणे सर्टिफिकेट घेतील हे मला पुरे। कारण का कुठलं भाषण कुठे कोण वापरेल याची आजकाल गॅरंटी नाही राहिली। आणि त्यांचं भाषण ऐकताना मला एका गोष्टीचं कौतुक वाटत होतं। त्यांनी कुणावरच भाषणात आरोप केले नाही। त्यांनी ते तुमच्यासाठी काय काम करणार हे त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर ते प्रामाणिक आहेत हे त्यांनी सांगितलं। मला बरंचसं त्यांचं भाषण, फक्त त्यांची भाषण करायची स्टाईल थोडीशी वेगळी आहे, माझी वेगळी आहे, पण मला अभिमान वाटतो जेव्हा एखादा व्यक्ती तसं भाषण करतं। कारण का अजित भाऊ माझ्या इलेक्शनमध्ये मी एक लाईन म्हणायचे की सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है, हे मी अभिमानाने म्हणायचे। एक मिनिट, इमानदारीवर टाळ्या का लोक वाजवतात हे मला कळत नाही। इमानदार असलंच पाहिजे, प्रामाणिक असलंच पाहिजे, खरं बोललंच पाहिजे। म्हणजे ह्याचं कौतुक का आपण करतो हेच मला कळत आहे। आणि हा समाजातला जो बदल आहे ना, हा मला अस्वस्थ करणार आहे। आता अजित गव्हाणे पण म्हणाले, मीही म्हणे, आम्ही दोघं आमच्या भाषणात बोललो, पण आम्हाला हे सांगावं ही लागते। कारण का आमच्या दोघांची लढाई ही एका मोठ्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे, जी फक्त कॉपी करूनच पास होते, ती सरळ मार्गाने पास होत नाही। देवेंद्र फडणवीस या राज्यातले पहिले उपमुख्यमंत्री असतील जे भाषण करताना म्हणाले, मी 2 पक्ष फोडून आलो। तुम्ही कधी असं म्हणाल? मला जेवायला बोलवल्यावर की 2 शेजारणी आहेत ना, त्यांच्याकडच्या भाज्या आणल्या आणि तुम्हाला मी वाढल्या, असं कधीतरी म्हणाल का तुम्ही? तसं 2 पक्ष फोडून मी सत्तेमध्ये आलो, ते पण उपमुख्यमंत्री झालो। हे भाषण करण्याचं कौतुक कुठलं? ही कुठलं हे कुठले ऐकू येत नाही का आवाज? त्यांना येतंय व्यवस्थित, कुणाला ऐकू तिथे ऐकू। त्याच्यामुळे आपल्याला हे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे। आणि मला अभिमान वाटतोय की सगळ्याच पक्षांना महिलांची मतं हवी आहेत। हे गमतीशीर आहे। लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती हे माझ्याशिवाय दुसरं कुणालाही माहिती नाही। खरंच लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती। सगळ्यात मोठं युद्ध तर याच बहिणीच्या विरोधात चाललं होतं। आणि काल तर माननीय अमित शहाजी म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अडचण का आली,
की शरद पवारांना सगळं त्यांच्या लेकीला द्यायचं होतं म्हणून अडचण आली. मला अतिशय प्रांजळपणे अमित शहांना विचारायचंय की अहो अमित शहा, पक्षामध्ये ते 30 वर्ष, मी 18 वर्ष, त्यांना पक्षात काय मिळालं आणि मला पक्षात काय मिळालं याचा थोडासा हिशोब करा. म्हणजे जेव्हा आरोप करता तेव्हा पटणारे तरी आरोप करा. आणि याच्यात माझा त्याग बी कुठला नाही. मला पक्षाकडून दुसरा काहीच नको होतं. मला पक्षाकडून एक लोकसभेचं तिकीट हवं होतं आणि त्याच्यानंतर पुढे आपलं आणि आपली कर्म. आता तुम्ही संसद रत्न वगैरे म्हणता, ते काय मी पक्षाकडे मागितलं नाही, ते त्याच अमित शहांच्या सरकारने मला दिलेलं आहे. हा माझं काम बघून. त्याच्यामुळे हे जे उगाच की ह्यांचा पक्ष, अहो पिंपरी चिंचवडला जास्त माहिती आहे की पक्षाचे निर्णय कोण घ्यायचे, मी घ्यायचे का ते घ्यायचे. आणि मगाशी मला एका ताईंनी माझ्या शेजारी येऊन एक अप्रतिम घोषणा मला सांगितली, जी मी कधीच माझ्या मनातही आली नव्हती. माझ्याकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे माझे अध्यक्ष आहेत काका चव्हाण, आणि मला सवय म्हणायची रामकृष्ण हरी. माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. माझी श्रद्धा सगळ्यांवर आहे, माझी अंधश्रद्धा कशावर नाही आहे. कारण का मी हे का सांगते की मला एक गोष्ट आठवली जी ह्याच मतदारसंघासाठी ह्याच भागामध्ये आहे आणि ती तुम्हाला आवडणारी आहे. पण मी जेव्हा रामकृष्ण हरी म्हणले तेव्हा काका चव्हाण शेजारी बसले होते. म्हणलं काका, आणि त्या काळामध्ये पक्ष चिन्ह सगळी ती घेऊन गेली होती. आणि मी म्हणाले काय बाई, पांडुरंगाची इच्छा, काय आपलं चुकलं की पांडुरंगाला वाटलं की सगळंच जाऊ दे दुसरीकडे, काहीतरी आपलं चुकलं असेल, आता बघूया रामकृष्ण हरी. त्याच्यावर काका शेजारी म्हणले वाजवूया तुतारी. मी म्हणलं अरे बापरे, हे काय झालं. आणि खरंच आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आता मगाशी ताईंनी मला वेगळंच सांगितलं, जे आमच्या ध्यानीमनी कधी आलं होतं नव्हतं आमच्या भागात. काय म्हणला ताई तुम्ही? त्या असं म्हणताय, ए नीट रेकॉर्ड करे, माझं डोकं नाहीये. ताईंनी असं सांगितलं की ताईंना कानावर आलं काय, 7-12 वाचवा तुतारी वाजवा. 7-12 वाचवा तुतारी वाजवा. हे मला बऱ्याच मतदारसंघात वापरता येईल आता. कारण का बऱ्याच ठिकाणी मला काय बोलायला असं चिंता नसते, कारण का आपला कुठलाच 7-12 नाही, आपल्याला काय जास्त लागत पण नाही. मला काय मोठी घरं गाड्या कारखाने मला काय नसतं याच्यात, मला इंटरेस्टच नाही. खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे, हे हा जो विश्वास आहे ना. किंवा अजित गव्हाणे, हा तुम्हाला जरा भाबडं भाषण वाटेल, पण मोठा घरापेक्षा सुप्रिया सुले की ताकद मेरी ईमानदारी आहे, ह्याच्यात मला जास्त आनंद आणि समाधान वाटतं. आणि मग काय झोपे बोपेचा प्रॉब्लेम येत नाही. इथे राहा तिथे राहा कुठेही राहा. भुजबळ साहेबांचा बिचाऱ्यांचं परवा एक पुस्तक आलंय, आता मी खरं खोटं ह्याच्यात पडत नाही, पण त्याच्यात असं त्या पुस्तकात लिहिलंय की भुजबळ साहेब असं म्हणाले, असं पुस्तक म्हणतोय, मी म्हणत नाहीये. नशिबाने रेकॉर्ड होतंय, त्याच्यामुळे काय पुढे मागे आपलं काय प्रॉब्लेम नाहीये. पण त्या पुस्तकात असं भुजबळ साहेब म्हणाले की भारतीय जनता पक्षामध्ये बरोबर गेल्यापासून सगळे शांत झोपतायत त्या राष्ट्रवादीमध्ये, असं त्या पुस्तकात भुजबळ साहेब म्हणतायत, मी म्हणत नाही. आता झोप का गेली आणि का आली याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. सगळे इथे फार हुशार आहात तुम्ही. आणि आईस बद्दल, आता आईस म्हणजे काय, हा बर्फ. आमच्या महिला किती साध्या आहेत बघा, आमच्या किती सरळ महिला आहेत. मी आणखीन एक प्रश्न थोड्या वेळाने विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला नाही येणार आहे मला आधीच माहिती आहे, तुम्ही फेल होणार आहे त्याच्यात. पण आईस म्हणजे बर्फ. उसाच्या गुऱ्हाळात जातात त्या बर्फ टाका म्हणता ना, तो बर्फ आईस. आईसचं स्पेलिंग काय बेटा? IC. अरे मावशी पण रेकॉर्ड करून बघतायत. नऊवारी साडी डोक्यावर, पर हातात कॅमेरा चालू आहे. आईस म्हणजे मावशी बर्फ इंग्रजीमध्ये. नातवंडांना विचारा सांगतील. त्याचं स्पेलिंग आहे ICE.
त्याचा अर्थ आईस म्हणजे बर्फ नाही, आय फॉर इन्कम टॅक्स, सी फॉर CBI आणि ई फॉर ED. आता किती जोऱ्यात ED म्हणाला. मला खरं सांगा, 5 वर्षापूर्वी ED माहिती होती का? इडा पिडा माहिती होतं, पण ED माहिती होती का? ED कोण आहे काही अजून माहिती नाही, पण महिलांना एवढं माहिती आहे की ED लागली की घरात धाड पडते, धाड पडली की अडचण होऊ शकते, जेलमध्ये जागू शकतं. जर EDची धाड पडली, जेलमध्ये जायचं नसतं, सरळ उठायचं, कमळाच्या ऑफिसमध्ये जायचं, प्रवेश करायचा, ED गॉन, असं लोक म्हणतात. मी नाही म्हणत आहे, असं लोक, पत्रकार, चॅनल, ह्याच्यावर असं लोक म्हणतात. आणि मी डेटा वाईज जाते. मी असं कधीच आरोप प्रत्यारोप तर भानगड करतच नाही. तू 70,000 कोटी घेतले आणि तू 100,000 कोटी असलं काय आपल्याकडे भानगड नाही, आपल्याला एक कळतच नाही याच्यातलं. आता महिलांना मी दुसरा प्रश्न विचारणार आहे आणि मी परत EDवर येणार आहे. आता राज्यात सगळे म्हणायला लागले की 50 खोके एकदम ओके. आता इथल्या महिलांना खरं सांगा, किती महिलांना खोक्याचा अर्थ माहिती आहे? एक पण हात वर करत नाही. किती? खोके म्हणजे किती? पैसे म्हणजे खोके. आता ही आमची बाई किती साधी आहे, तिला वाटते खोका म्हणजे पैसे. ए पुरुषांनो बघा आमच्या बायका कशा सरळ आहेत. आमच्या माऊलीला असं वाटतंय खोके म्हणजे पैसे. तिला किती पैसे वगैरे काय तिला माहिती नाही. मी म्हणलं होतं ना, मी आणि एक प्रश्न विचारणार आहे, फेल होणार. मला आनंद आहे. तुमचं नाव काय? स्मिताताई, तुम्ही या परीक्षेत नापास झाला याचा मला मनापासून आनंद आहे. आमची बायको, आमची स्मिताताई एकदम सरळ आहे. आता खोक्याचा अर्थ आमच्या नऊवारीवाल्या ताई काय म्हणणार? खोके म्हणजे काय? बस्ता बांधायला फुरसुंगीला जातात आमच्याकडचे, तिथे ते खोक्यात साड्या घालतात, कपडे घालतात. आबा आमचा फोटोग्राफर फुरसुंगीचा आहे, तो विचार करतोय ताई कुठल्या दुकानात गेली होती बस्ता बांधायला. पण त्या बस्ता बांधायला खोक्यामध्ये घालायचं. खोके म्हणजे पैसे नाहीत, खोका कार्डबोर्डचा, त्याच्यात साड्या घालायच्या, गाडीत घालायचं आणि घरी यायचं, खोका. दुसरा खोका, आत्ता दिवाळीची सफाई केली तेव्हा माळ्यावरनं खोका काढला. आज जुना मिक्सर सगळा कचरा नको नको तो ठेवला होता, पण टाकायचा मोह होत नाही म्हणून परत साफ करून वरती. अजून वर्षभर लागणार नाही, पण खोक्यात ते ठेवणार मिक्सरचं झाकण. किती दाद देतायत. एखादा डबा झाकण हरवले, पण डब्याचा मोह बाईचा सुटत नाही बाई. माझ्या आईला नेहमी मी चिडवते, मी हरवले तरी चालेल पण आमच्या आईचा डब्बा हरवता कामा नाही. घरी आल्यावर डब्बा नाही आला, अरे मी आले ना त्याचं कौतुक कर, डब्याच्या मागे काय करते. पण आमच्या आईचा तो डब्यातल्या डब्यात. पण हे झाकण नीट लागत नाही, अरे राहू दे ना, नवीन घेऊ. किती चर्चा. घरात आल्यावर दौरा कसा झाला, अजित भाऊचा प्रचार कसा झाला हे नाही विचारणार, डब्याचं झाकण लूज झालं. हे आमच्या आईचं असंच काम असतं. किती दाद देत आहे. तुमच्या घरात पण डब्यावरची चर्चा मोठी दिसते. माझ्या आईसारख्याच दिसताय तुम्ही. पण आता खोक्यावर परत येऊया. एक खोका स्मिताताई, एक खोका म्हणजे 1 कोटी रुपये. अगोबाई म्हणताय. म्हणजे 50 खोके म्हणजे 50 कोटी. आत्ता कळालं. आयुष्यात उशिरा का होईना कळालं. मलाही माहिती नसायचं. लोक म्हणायचे रात्र वैर्याची आहे. मी म्हणायचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचा देश, वैर्याची रात्र कशी इलेक्शनच्या आधीची. आता ध्यानात आलं वैरी कोण आणि काय कोण ते कळलं. एक खोके कुठे कामाला येतात असं येते सगळं. पण ही सगळी पार्श्वभूमी असताना 50 खोक्यांनी उद्धवजींचं, ताई कुठे गेले शिवसेनेच्या त्या ताई, उद्धवजींचं सरकार या 50 खोके नी पाडलं. आता 50 खोके गुणिले 40 आमदार किती झाल्या बघूया. किती हिशोब येतो इथल्या बाई. अजित भाऊ तुमच्या बहिणींना किती हिशोब येतो त्याची चाचणी चालली आहे माझी. बोला बोला. 200. विलास लांडे आपण दोघं जाऊया आता घरी इथून. 40 विलास भाऊंनी. आता मी भाषण बंद करते. विलास भाऊ गाडी स्टार्ट करा, आपला ॲक्सिलेटर दाबा, क्लच सोडा, आपण घरी जाऊया. काय खरं नाही इकडे. आमच्या बायका किती साध्या आहेत बघा. 2 विचार
तुमचं नाव काय? सावित्री, कावेरी. आमच्या कावेरी ताई किती निर्मळ आहेत बघा. त्यांना काय विचारलं, किती कोटी मी म्हणले प्रत्येकाला दिले? 50 कोटी गुणिले 40 आमदार. पटकन 200 म्हणून गेल्या, 1 0 विसरल्या. ते 200 खोके नाही, ते 2000 कोटी रुपये खर्च करून आपल्या उद्धवजींचं सरकार पाडायचं पाप हे या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केला. हा आरोप आहे माझा त्यांना. करू दे कोर्टात. आजकालचे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे त्यांचे आमदार आहेत ना, ते आम्हाला रोज धमक्या देतात. काँग्रेसच्या सभेला गेला, लाडकी बहीण योजना बंद करीन, माझ्या विरोधात खरं बोलली, कोर्टात खेचीन. अरे मी बघते कुठल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्या कुठल्याही मित्र पक्षाच्या प्रत्येक आमदार आणि खासदाराला मी इथून चॅलेंज देते की तू लाडकी बहीण योजनेच्या एकाही महिलेचे पैसे ती काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कुठल्याही मेळाव्याला जाणार, तू पैसे कॅन्सल करूनच बघ. आमचे काय त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा. तू ढाल बनून तुमची ही बहीण सुप्रिया सुळे तुमच्यासाठी लढेल, काय काळजी करू नका. काय हिम्मत आहे त्याची. अरे भाषण कुणाच्या जीवावर करतो? त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या. तुझी काय ताकद? त्यांच्या जीवावर येतो. तिकडे गुलामी आणि हुजूरगिरी करतो. अहो स्वाभिमानी मराठी मुली आहोत, मोडू पण दिल्लीच्या तख्तासमोर वाकणार नाही. यांच्यासारखे नाही आहोत आम्ही. मामी लेकी परवडल्या. पुरुष सगळ्यांना मुलगा 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 हवाय. मला पण मुलगा आहे, मला आवडतं माझा मुलगा. पण अशी काय करायचंय? तो खासदार सांगतोय अरे बाय फोटो काढा. काढून तर बघ एक महिलेचा फोटो बिन विचारता. या राज्यामध्ये कुठल्याही महिलेचा फोटो काढणं, तिला फॉलो करणं, ती कुठल्या सभेला जाते त्याच्यावर लक्ष ठेवणं हा या देशात गुन्हा आहे. तो भारतीय जनता पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी केला तर त्याला पकडायचा, डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन जायचं, कारण का तो गुन्हा आहे. कुठल्याही महिलेवर फोटो काढायचा अधिकार आहे का? तुम्हाला चालेल का तुमच्या लेकींचे फोटो काढले तर? तुमच्या मुलींवर लक्ष ठेवलं तर चालेल का? आणि सांगते कुठल्याही सभेला जायचा आणि मोकळा श्वास घ्यायचा अधिकार तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. दिल खोल के कहीं भी जाओ, गेलंच पाहिजे तुम्ही. हा तुमचा अधिकार आहे. आणि हे काय म्हणतात, संविधानाने देत चालत नाही, यांच्या मर्जीने चालतो. संविधान हातात धरलं तर म्हणतात आम्ही अर्बन नक्सलवाद आहे. मी सांगते तुम्हाला की 1 नाही 100 वेळा आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेणार म्हणजे घेणार. बघा काय करतात, करा अटक, बघू किती हिंमत आहे यांच्यात. अरे पळपुट येतो, काय सांगता मला. घाबरतात ते. दिल्लीचे डोळे वटारले की यांना इथे घाम फुटतो. काय कामाची येत असते. अहो असा लोकप्रतिनिधी असला पाहिजे जो तुमच्या प्रत्येक सुखदुःखात असला पाहिजे. भीती असली पाहिजे, पण ती आदराची भीती असली पाहिजे, सन्मानाची भीती असली पाहिजे, एखाद्या पदाची असली पाहिजे. अनेक वेळा प्रधानमंत्री गोष्ट बोलतात, प्रेस मला विचारते की प्रधानमंत्र्यांवर तुम्हाला काय म्हणायचंय. म्हटलं हे बघा, प्रधानमंत्र्यांच्या विरोधात मी बोलणार नाही, कारण का ते पक्षाचे प्रधानमंत्री नाहीत, देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि ते माझेही प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्याच्या पदावर त्या खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे, हे आमचे संस्कार आहेत. त्यांनी जर पक्ष म्हणून टीका केली तर त्याचं उत्तर देऊ, पण प्रधानमंत्र्याच्या पदाचा हा मान सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे, कुठल्याही पदाचा. हे दुर्दैव आहे की हे राजकारण कुठे चालले. मगाशी 7-12 वगैरे बरंच काय काय उल्लेख झाला. मगाशी मला एका पत्रकाराने विचारलं की इथले कोणीतरी उमेदवार आहेत, मला माहिती नाही कुठल्या उमेदवाराने. त्यांनी असं सांगितलं की 20 तारीख होऊ द्या, मी तुम्हाला माझं खरं रूप दाखवतो. असं आलंय, असं म्हणलंय का काय? असं ॲक्शन बिक्शन करून? अच्छा, होऊनच जाऊ दे, मग एकदा बघूच दे आमचं रूप. कारण यांना असं वाटतं की आम्ही महिला आणि आम्ही इमानदार आहोत ना, म्हणून ह्यांना घाबरतो आम्ही. मी शब्द तुम्हाला देते की त्यांनी एका व्यक्तीला भीती दाखवावी, एका.
जेव्हा लाटणं घेऊन आमच्या महिला तिथे पोचतील ना, तेव्हा खरं रूप कसं उतरायचं हे आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. पण आम्ही धमकी देऊन करणार नाही. त्यांनी आम्हाला धमक्या द्याव्या, आम्ही इथून संविधान दाखवू. त्यांनी तिथे आम्हाला भीती दाखवावी, इथून आम्ही संविधान दाखवू. त्याच्यामुळे त्यांचे हे जे धमक्या असल्या ना, गए वो दिन. एक काळ असा होता, लोक मला म्हणतात आम्हाला तुमच्या खाली काम करायचं. खाली बिली नाही, हा जमाना बदललाय. कशासाठी तुम्ही शिकलाय? मग आपण बरोबरीने काम करतो, कोणी वरती खाली नाही. एक माणूस मला, मोठे लोक म्हणलं, कसलं डोंबल्याचे मोठे लोक? तुम्हाला किती किडनी आहेत ताई? मग त्या मोठ्या लोकांना 4 आहेत. कसलं खोटं आणि मोठं? आणि काय एवढं जर सुख पैशाने विकत घेतलं असतं ना, तर मग सगळं तुम्ही कधी आनंदाने झोपलाच नसता. त्यामुळे हे सगळं जे इथलं गलिच्छ राजकारण आहे ना, हे मोडून काढण्याची वेळ आहे. ही सत्ता आणि पैशाने त्यांना वाटलं माणसं विकत घेऊ शकतात. या देशामध्ये ही लोकशाही टिकली आहे कारण का या राज्यातला सामान्य माणूस, ही मायबाप जनता ही अजित भाऊंसारखी इमानदार आहे, म्हणून ही लोकशाही टिकलेली आहे. त्यामुळे असाच लोकप्रतिनिधी पाहिजे. मला तर माझ्या ज्याला मी मतदान करते ना, त्यांनी मला धमकी दिली असती ना, त्याच्या घराबाहेरच गेले असते. म्हणलं दे धमकी, बघू काय करतो. कारण ही धमकी कुणाला देताय तुम्ही? अहो गेले ते दिवस, कोणी घाबरणार नाही. मतामध्ये जितक्या जास्त, मला तर उलट अजित भाऊ ते धमक्या देतात चांगले. ते जितक्या धमक्या देतील ना, तितकी तुमची मतं वाढतील. माझं तसंच झालं. जितका समोरून हल्ला झाला त्याला एकालाही मी उत्तर दिलं नाही. ते मला विचारायचे अशा धमकी. रामकृष्ण हरी, आपल्या तोंडातून आपण कटुता आणायची. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं असतं का? घरामध्ये आपण नाही का शिकलो? तसंच इथे बघायचं की फार काही उणीधुणी काढत बसायची नाही. आपण मतं का मागतोय? आपण ऑन मेरिट, एक इमानदार, प्रामाणिक, चांगलं काम करणाऱ्या, तुमच्या आणि माझ्या आयुष्यात चांगला बदल घडवणाऱ्या या अजित गव्हाणेसाठी मतं मागते. म्हणून मला मतदान मागायला खूप आनंद होतो. पण माझी एक अट असेल, अजित भाऊ, या भागामधला ना, मी एक कुणावर टीका करत नाही, प्रत्येकाने आपापलं करावं काय करायचं ते. मी एकदा या भागात आले होते तेव्हा मी एक रील पाहिलं होतं. आणि त्या रीलमध्ये ह्या भागात कदाचित ती प्रथा असेल, पण महिला आहेत म्हणून मी हे भाषण करते. कारण का फक्त विकास तर होईलच, पण तुमच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. ह्या मावशी ज्या 9वारी साडी आहेत, त्या 6वारी पंजाबी ड्रेस घालून मुली शाळा, कॉलेज, डॉक्टर, इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, ह्याचा सार्थ अभिमान मला आहे. पण जोपर्यंत तुम्हाला अधिकारात प्रक्रियेमध्ये तुम्ही येत नाही, तुमचा पूर्णपणे विकास झाला मी म्हणणार नाही. आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला, महिलांना आरक्षण दिलं, बायकोचं, मुलीचं, सुनेचं नाव हे तुमच्या प्रॉपर्टीमध्ये टाकलं, तेव्हा तुम्हाला समान अधिकार मिळाले. झाली क्रांती, आपल्या आयुष्यात बदल झाला. आता मला एका गोष्टीचं सांगा, मी रील बघते. तुम्ही बघता का रील? मी 5च मिनटं बघते, नाही तर डोकं खराब व्हायचे काय. इकडे आपलं दूध ठेवलं आणि रील चालले. मी 5च मिनटं रोज रील बघते. आता ते रील बघता बघता मी एक रील पाहिलं. त्या रीलमध्ये ते सासू सासरे त्या जावयाचे पाय धुवत होते. सुळेंनी कधी पवारांना, म्हणजे पवारांनी सुळेंना बोलवलं नाही, शिंदे म्हणजे माझ्या आईचं माहेरनी पवारांना कधी बोलवलं नाही. आणि हे मी कधी पाहिलेलंच नाही माझ्या आयुष्यात. पण मी विचार करत होते त्या रीलमध्ये, हा माणूस तो ओळखीचा दिसतोय. याच्या लग्नाला मी गेले होते. आता असं काय झालं की हे जावयाचे पाय का धुत आहेत? मला कळे ना. मी कुणाला तरी विचारलं, अरे या लग्नाला तर आपण गेलो होतो, तेव्हा पक्ष एक होता, आपण सगळे एक होतो, मी लग्नाला गेले होते, हे का परत जावयाचे पाय का धुत आहेत? तर ते म्हणले, अरे ताई, हे ना दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो. काय म्हणतात त्याला जेवण? धोंड्याचं जेवण. करेक्ट. अधिक मासमध्ये धोंड्याचं जेवण येतं. म्हणलं मग काय करायचं असतं? त्याच्या जावयाचा काय संबंध? तो म्हणलो जावयाचाच संबंध आहे. म्हणलं काय संबंध? म्हणे जावयाला घरी बोलवायचं, त्याचे पाय धुवायचे, त्याला जेवायला घालायचं आणि त्याला गिफ्ट द्यायचं. म्हणलं कशासाठी?
म्हणले हीच तर प्रथा आहे. म्हणले बघा मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे. महाराष्ट्रामध्ये विकास, रस्ते, पाणी, वीज सगळं होईल, पण त्याच्याबरोबर आमच्या महिलांच्या आयुष्यात सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे. आज नंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, आणि मी अमोल दादांना पण सांगितलं होतं की आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये अधिक महिना येईल, त्याच्यात धोंड्याचं जेवण होईल, पण त्याच्यामध्ये ती मुलगी आणि जावई दोन्ही बाजूच्या आई वडिलांना बोलवेल, त्या दोन्ही बाजूच्या आई वडिलांचे पाय धुवेल, चांगलं स्वयंपाक करतील, दोन्ही सासू सासरे आई वडिलांना जेवायला घालतील आणि स्वतःच्या कष्टाने जी MIDC कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांनी सुरू केली तिथे ते नोकरी करतात, तिथल्या त्यांच्या कष्ट करणाऱ्या पैशातून आईला एक साडी घेतील, सासूला एक साडी घेतील, सासऱ्याला कुठेतरी फिरायला घेऊन जातील. हे धोंड्याचं जेवण आपल्याला करायचं आहे. आज नंतर इथे बसलेली कुठलीही सासू जावयाचे पाय धुणार नाही आणि जावई अभिमानाने म्हणेल जशी माझी आई तशीच माझी सासू. हे परिवर्तन आपल्याला करायचं आहे. अहो आमची पोटची पोरगी आम्ही तुम्हाला दिली, आमचा हिरा तुम्हाला दिला, अजून किती वर्ष पाय धुवायला लावणार? आणि कशासाठी कशासाठी कधी परिवर्तन तुम्ही करणार? मोठी मोठी घरं, 7 बाऱ्यावर यांचे नाव आणि धुवात बसले जावे, हे कसले मॉडर्न? मग आम्ही परवडलो ना? आम्ही कुणाचे 7 बारे घेत असले उद्योग करत नाही आणि जावयाला मुलापेक्षा जास्त प्रेम करतो आणि तो आम्हाला आई मानतो. त्यामुळे हे सगळं परिवर्तन, अहो महिलांनो ही क्रांती तुम्ही केली पाहिजे. मुलींच्या लग्नात नाही हुंडा द्यायचा, द्यायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही, नाही तर मुलीचा नाही द्यायचा, मुलाचा घ्यायचा. हे सामाजिक निर्णय प्रक्रिया. सत्ता कशासाठी असते? महाराष्ट्रात आजकाल भाषण होतात विकास विकास. कुणाचा विकास? कॉन्ट्रॅक्टरचा विकास आणि यांच्या नेत्यांचा विकास. नाही चलेगा इस राज्य में. इथे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये रिंग रोड होणार आहे. रिंग रोडच्या साठी मी आणि अमोल दादा आग्रही आहोत. रिंग रोड झालाच पाहिजे, पण तो थांबा, पूर्ण भाषण ऐकून घ्या. त्याच्यासाठी 18,000 कोटी रुपये. किती? मी ताई तुम्हाला त्याच्यात किती शून्य विचारणार नाही, कारण का परत तुमचं चुकणार, त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारणार नाही. पण 18,000 कोटी रुपयाचा रस्ता केला. 1 महिन्यापूर्वी वर्तमानपत्रात बातमी आली की 18,000 कोटी रुपयाच्या रस्त्यात महागाई वाढलेली आहे. आता 20,000 कोटींनी वाढणार, म्हणजे 38,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. माझं म्हणणं आहे हा रस्ता होणार, पण आपली सत्ता आल्यानंतर तो रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट मी बदलणार, कारण हे वरचे 20,000 कोटी रुपये कुठे गेले याचं उत्तर मला पाहिजे. हे कुणाच्याही घरात जाणार नाही. तुम्ही विचार करा, 20,000 कोटी रुपयांनी ह्या राज्यामध्ये किती शाळा होतील, किती रस्ते होतील, किती मोठी क्रांती होईल. मला काल विचारलं, अरे लाडली बहीण त्यांची 1,500, तुमची महालक्ष्मी योजनेत 3,000 रुपये देणार, कुठून देणार? म्हटलं हे जे उद्योग आहेत ना 20,000 कोटी रुपये, ते त्यांच्या घरात जाणार नाहीत, त्यांचे बंगले महल होणार नाहीत, ते आमच्या कष्ट करणाऱ्या मायबाप भगिनींच्या अकाउंटमध्ये जातील. हा शब्द मी तुम्हाला आज या कार्यक्रमात देते. हो, आमचं सरकार आल्यानंतर सरसकट कर्जमाफी आम्ही करणार. हो, आम्ही सोयाबीनला कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला हमी भाव देणार आणि आधी दिलेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना हमी भाव मिळत होता. एवढी महागाई नव्हती. एका खिशात 1,500 रुपये, दुसऱ्या दिशेत तेलाचा डब्याचा भाव किती? 2200. यावेळेस मीही माझ्या नंडेकडे, माझी आता सासू नाही आहे, पण माझ्या नंडेकडे आमच्याकडे पद्धत अशी आहे की सगळा फराळ आम्ही करून पाठवतो. आता दरवर्षी एवढे मोठे मोठे स्टीलच्या डब्यात जायचं, या वर्षी छोट्या छोट्या स्टीलच्या डब्यात पाठव. माझ्या नंडेचा मला फोन आला, काय लाडूचा साईज जरा बदललाय का यावेळीस? असं वाटतंय बोरं खातोय. खरंच आहे, एवढे मोठे मोठे लाडू यावेळीस बोरासारखं एक टाकायचं, समाधानी व्हायचं. मी म्हणलं मी काय करू, तेलाचा भाव एवढा, बेसन स्वस्त नाही,
तूप तर लांबूनच डब्बा बघायचा, अशी परिस्थिती आहे. अहो आरती करताना कापूर किती महाग झालंय, पटपट पटपट आरती करतायत, करता की नाही? खरं सांगा, कापूरचा भाव काय महाग झालाय की नाही? आधी पूर्ण वडी टाकायचो, आता वरती अर्धी 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 टाक. बघा, सगळ्या माझा जो अनुभव आहे तोच तुमचा अनुभव आहे, काय वेगळं नाही. त्यामुळे आपल्याला ही लढाई कशाच्या विरोधात करायची आहे? तर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. ही लढाई वैयक्तिक कुणाची नाही आहे, कुणाबरोबरच माझी लढाई नाही. वैयक्तिक मला काय घेणं देणं आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय करायचं. पण ह्या राज्यात हे इलेक्शन वैयक्तिक नाही आहे, हे इलेक्शन तुमच्या अधिकारांसाठी आहे. यानंतर आमचं सरकार आल्यावर उद्धवजींनी पण परवा शब्द दिला, तेलाचा भाव आम्ही वाढू देणार नाही. त्यानंतर महागाई, या राज्यातला कुठलाही लाखो, अरे फॉक्सकॉनची कंपनी इथेच येणार होती, 6 लाख नोकऱ्या इथल्या भागातल्या मुलांना मिळणार होत्या, ती दुसऱ्या राज्यात गेली. माझं दुसऱ्या राज्यात जायचं दुःख नाही, पण जर माझ्या पोरांचा हातचा घास, ताटात वाढलेला घास जर कोणी घेऊन जाणार असेल तर ते मी सहन करणार नाही. त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर महागाई होणार नाही. या राज्यात आलेला एकही कंपनी दुसऱ्या राज्यात जाणार नाही. तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळेल, तुमचा मान सन्मान आम्ही करू. आणि भ्रष्टाचार जो केला ना आपल्या रिंग रोडमध्ये, तो पूर्ण ताकदीने आम्ही मोडून काढू, हा शब्द मी तुम्हाला देते. तुम्ही सगळ्यांनी अमोलदादाने जी संघर्षा काळात साथ दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि एकच गोष्ट म्हणते, रामकृष्ण हरी. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस, किती नंबरला आहे आपण? 1 नंबरचं बटन आपला भाऊ अजित गव्हाणे. 1 नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस. सगळ्यात सोपं, आपल्या आयुष्यात सगळ्यात प्रिय कोण? पांडुरंग. 1 नंबरला पांडुरंग. तसंच त्या तुतारी 1 नंबर. बाकी दिमाग मत चलाव, इकडे तिकडे बघू नका. आणि आमच्या महिलांचं एकदम अजित भाऊ बेस्ट असतं. त्यांना कधीही सांगा, तुम्ही आता तुम्हाला लग्नाला खूप वर्ष झाली, तुम्हाला कळेल की एकदा डोक्यात ठरवलं ना की ह्या वर्षी दिवाळीला निळी साडी घ्यायची, नवऱ्याने शालू पिवळा घेतला तरी नको, मला तीच निळी साडी पाहिजे. तसंच आहे, ह्यांनी आज ठरवलंय सभांना कुठल्याही जायचं. आपलं बीजेपी सारखं नाही, जागा ऐकून या, बघू तरी काय भाषणं करताय. बिंदास जायचं, कुठेही जायचं, त्यांची पण भाषणं ऐकायची, बघू तरी या काय म्हणताय. ऐकायचं, जनाचं. एकदा आपलं ठरलंय, आता 1 नंबरचं बटन. त्याच्यामुळे आपण आलात, अतिशय प्रेमाने माझं स्वागत केलं. मागे पुरीचा वास येतोय, 1:45 वाजलेले आहेत. माझ्या नशिबात काही ती गरम पुरी नाही आहे, मला पुढच्या सभेला जायचं आहे. पण माझ्या वतीने ज्याची कोणाची पुरी होत असेल त्यांनी आपली खा. तुम्हाला तर नसेलच, कारण का इलेक्शन चाललंय बाई, जेवणी खानावळ बिनावळ नको आपल्याला इलेक्शन नंतर. पण आज आपण आलात अतिशय प्रेमाने. हा, अरे आपली तुमतारी, आता या पण इंग्लिश बोलायला लागल्या.